नमस्कार सर्वांना. माझ्या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज बनवणार आहे मी मोड आलेल्या मटकीची उसळ. गावरान मटकी मी काल दुपारी भिजत घातली होती आणि रात्री मी ही किचन टॉवेलमध्ये बांधून ठेवलेली आणि सकाळी बघा किती छान मोड आलेले आहेत. टॉवेलच्या बाहेर मोड आलेले आहेत हे. आता ही सोडून घेणार आहे. उन्हाळ्यामध्ये मटकीला लवकर मोड येतात म्हणून मी दुपारी भिजत घातली होती आणि जास्त वेळ जर भिजली ना तर मटकीला वास येतो म्हणून मी दुपारी भिजत घालून रात्री बांधून ठेवली होती. तर अशी ही मटकी छान मोड आलेले आहेत मटकीला. लांब लांब मोड आलेले आहेत. मोड आलेली मटकी चवीला खूप छान लागते. आता ही ताटामध्ये काढून घेतली मी. बघू शकता किती लांब मोड आलेले आहेत ह्याला. उसळ बनवण्यासाठी इथं 5-6 कांदे बारीक चिरून घेतलेत. 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलाय. 3 मोठ्या लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. 9-10 हिरव्या मिरच्या घेतल्यात. भरपूर अशी कोथिंबीर घेतली. आता हे तिन्हीचं वाटण करून घेणार आहे मी. 1.5 पळी तेल टाकले पॅनमध्ये. आता मोहरी अर्धा चमचा टाकली, जिरे अर्धा चमचा टाकलेत. आता जिरे मोहरी तडतडली की त्यामध्ये कांदा टाकून घेणार आहे. आता कांदा छान गुलाबी रंगावर परतून झालाय. आता मिरची, कोथिंबीर, लसूणचं वाटण टाकून घ्यायचंय आणि हे 2 मिनिटं परतून घ्यायचंय. आता टोमॅटो टाकून घ्यायचाय. तो पण छान परतून घ्यायचा. मटकी धुवून घेतली ती टाकून घेणार आहे आता. चवीपुरतं मीठ टाकायचे. 1 चमचा धना पावडर टाकायची. अर्धा चमचा हळद टाकायची आणि आता छान मिक्स करून घ्यायचे हे. आता याच्यामध्ये शिजण्यासाठी छोटा ग्लास पाणी टाकून घेणार आहे आणि झाकण ठेवून आता हे 5-7 मिनिटासाठी शिजवून घ्यायचे. अधूनमधून एकदा हलवून घ्यायचे. परत एकदा झाकण ठेवून द्यायचे आणि आता 5-7 मिनिटं झालेली. मटकी पण शिजली आता आपली. वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची. तयार झाली आपली मटकीची उसळ खाण्यासाठी. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.